धडा शिकवला तर माझं नाव नाही कृष्णाबाई पुत्र, लक्षात ठेवा। अरे तुम्हाला या सांगलीनं भरभरून दिलं, तुम्हाला मंत्री केलं, नेते केलं, घरामध्ये प्रत्येक पद दिलं, परंतु तुम्ही कधीही डोकावून या कृष्णाबाईकडे पाहिला नाही, या कृष्णाबाईकडे तुम्ही कधीही पाहिला नाही। शेकडो वर्ष आपण बघतोय शेरी नाल्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावतोय। मला यामध्ये राजकारण करायचं नाहीये, परंतु जे अन्याय माझ्या कृष्णाबाईवर झालाय तेच अन्याय माझ्यावर करायचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांना माझा या कार्यक्रमातून सवाल आहे, या आंदोलनातून सवाल आहे की तुम्हाला जर एवढीच खुमखुमी आहे तर तुम्ही समोर येऊन शब्द मारून सांगा की तुला आमचा विरोध आहे, मग त्याला मी दाखवतो। एका राजकीय नेत्यानं असंच आमची घरं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हरिभाऊ मी मनात धरलं की राजकीय पैलवानाला मारायचं असेल तर राजकीय पैलवान व्हायला पाहिजे, म्हणूनच माझी लढाई समाजासाठी होती आणि म्हणून मी राजकारणात पडलो। खरं म्हणजे मला राजकारण आवडत नाही हरिभाऊ, तुम्ही जवळून बघितलंय, यामध्ये खोटं आणि मोठं बोलणारी लोक अनेक आहेत, गळचेपी करणारे अनेक लोक आहेत आणि हे आपल्या रक्तात नाही, म्हणून मी कधी या भानगडीत पडलो नसतो। परंतु माझ्या घरापर्यंत, माझ्या समाजापर्यंत आलेलं राजकारण माफी तुम्ही सवयीसाठी मी यात पडलो आणि आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझी गणना होऊ लागली, माझ्या समाजाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला। काय पाप केलं हो मी, काय चुकीचं केलं हो मी सांगलीच्या अस्मितेसाठी काम करतो, हे चुकीचं आहे, हे पाप आहे। मला कुठलंही राजकीय आमिष नाहीये, कुठलंही राजकीय वैभव मला प्राप्त करायचं नाहीये। मी अनेक वेळा तुम्हाला सगळ्यांना गुप्ततेत सांगितलं की मला हे सगळं सोडायचं आहे, मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, माझी जी धार्मिक यात्रा चालू आहे ती मला पूर्ण करायची आहे। या राजकारणामुळे मला ती करता येणं झालं, अनेक संघर्षाला सामोरं जात इथपर्यंत घडलोय, कधीही कुणाच्या मागे नाही दडलोय, लक्षात ठेवा, समोर येईल त्याला भिडलोय, त्यामुळे मागे पडणार नाही। कृष्णा माई की, कृष्णा माई की, गंगा माई की। तू या सांगलीतल्या कुटील राजकारण्यांनी यामध्ये 100% पडद्यामागे राहून राजकारण केलं। तुम्हाला आज सगळ्यांना, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, या कृष्णामाईच्या साक्षीनं सांगतो, या महापालिकेच्या वैभव साबळे अधिकाऱ्यानं मला सांगितलं महेंद्र चंडाळे हे कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेक लोकांनी ताकद लावली, परंतु तुम्ही हे कार्यक्रम करून दाखवलं, मला तुमचा अभिमान आहे। त्या अधिकाऱ्यानं मला त्रास दिला, हे कार्यक्रमाचा मला मिळणारा निधी मिळू दिला नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्या मुखातून आलेलं हे वाक्य आहे, तुम्ही कधीही त्याला विचारा, परंतु हे वाक्याचं पण मी राजकारण केलं नाही, ते माझ्या उरात बाळगून ठेवलं। मी त्याला कुठल्या राजकीय नेत्याचं नाव विचारलं नाही, ज्यांनी हे कार्यक्रम होऊ नये म्हणून प्रयत्न केला, मला त्या ह्याच्यात जायचंच नव्हतं, मी या धार्मिक भावनेतून केलं होतं। 2 वर्षापूर्वी मी माझी आई गमावली, त्याची अस्थी या पाण्यामध्ये मी अर्पण केली, यामध्ये माझी आई असं समजून मी या कृष्णामाईसाठी काम केलं, अत्यंत मनापासून आणि तळमळीनं केलं। हे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाहीये, परंतु जेवढ्यांनी यामध्ये राजकारण केलंय, या कृष्णामाईची शपथ, त्यांना जर मातीत नाही मिसळलं तर महेंद्र चंडाळे माझं नाव नाहीये, या कृष्णामाईचा पुत्र म्हणून मी बोलून घेणार नाही, त्या सगळ्यांना देशोधडीला लावणार आणि ही कृष्णामाई माझ्या पाठीशी राहणार। कारण आता मगाशी आपण बघितलं, हरिभाऊनी सांगितलं की ज्या ज्या लोकांनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्रास दिला त्या सगळ्यांचं कार्यक्रम या माझ्या कृष्णामाईने केलं। खऱ्या अर्थानं माझी आई गेली नाही, माझी आई म्हणून माझ्या पाठीची ही माझी कृष्णामाई आहे, हीच माझी आई आहे आणि खऱ्या अर्थानं याच्या बरोबर झालेलं राजकारण हे मी पेटवल्याशिवाय राहणार नाही, कुणालाही सोडणार नाही। लक्षात ठेवा, माझं राजकीय भवितव्य संपलं तरी चालेल, माझं पद गेलं तरी चालेल, परंतु कृष्णामाई पुत्र मला मिळालेलं पद हे जगात सगळ्यात मोठं आहे आणि ते कुणी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही। मी सगळ्यांना छाती बडवून सांगतो की माझं राजकारण संपलं तरी चालेल, परंतु कृष्णामाई पुत्र जेवढ्या मोठ्या दिमागानं मागच्या वेळी हा उत्सव साजरा केला त्याच्याही मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी हा उत्सव आम्ही साजरा करणार आणि कोणत्याही प्रशासनाची मदत नाही मिळाली तरी बेहत्तर, परंतु मागच्या वेळी जे प्रशासनाने दिलेले शब्द आहे ते जोपर्यंत पाळत नाही, माझ्या या ठिकाणी काम केलेल्या राबलेल्या गोरगरीब लोकांचं पैसे त्यांनी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी या पाण्यातून बाहेर येणार नाही, इथून मी बाहेर पडणार नाही। छत्रपती हा आंदोलन हा आमचा बेमुदत आंदोलन आहे, हे लक्षात ठेवा। आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी राजकारण केलं, मग तो आपला असू दे नाहीतर परका,
त्याला एक धडधडीत माझं या ठिकाणी सांगणं आहे, अरे एका सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला, सफाई कामगार या महापालिकेत म्हणून काम केलेला सर्वसामान्य कुटुंबातला हा दलित पोरगा आहे. लक्षात ठेवा, संघर्षाचं वारस मला जन्मताच मिळालंय. हे मरुस्तर राहिलं तरी बेहत्तर, पण संघर्ष हा करणार, करत राहणार आणि सदैव करणार.